तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हाने लॉकरची डुप्लिकेट चावी बनवून घेतलेली असते. कान्हा मनात म्हणतो, आता काहीही करून मला लॉकर उघडायचं आहे आणि टेंडरसाठी जी कोटेशनची फाईल आहे त्यातलं कोटेशन मला सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी काहीतरी करावं लागणार. कान्हा थोडा विचार करतो आणि फायर अलार्म वाजावा म्हणून थोडीशी आग लावतो आणि त्यामुळे फायर अलार्म वाजतो. परशू ऑफिसमधल्या सगळ्यांना बाहेर काढतो. कान्हा मात्र तिथे असतो. कान्हा लॉकर रूममध्ये जातो आणि लॉकर उघडतो. इथे परशू म्हणतो, सगळे आलेत पण कान्हा नाही आला. सरकारला कान्हावर डाऊट येतो. तर संध्याकाळी कान्हा घरी येतो. सखीने कान्हासाठी त्याच्या नावाप्रमाणे त्याच्या नावाला साजेल असं गिफ्ट आणलेलं असतं. सखी कान्हाला ते गिफ्ट उघडायला सांगते. कान्हा गिफ्ट उघडतो आणि त्याच्यामध्ये बासुरी दिसते. कान्हा खूप भडकतो आणि सखीला म्हणतो, ए मुद्दाम केलंयस ना तू, हे मला खिजवायला केलंयस ना. सखीला कळत नाही की कान्हाला अचानक काय झाले. कान्हा हे कृष्णाचं नाव आहे आणि कृष्णाच्या नावाप्रमाणे मी त्याला बासरी दिली, त्यात काय चुकलं. सखीला काही कळत नसतं. कान्हा सखीला अरेतुरे करतो आणि तिला खूप हिडीस करत असतो. कान्हाच्या असल्या वागण्यामुळे सखीला खूप वाईट वाटतं. आता कान्हा का असा वागतोय यामागचं सत्य सखीला कळेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा दमून घरी येतो. सखी इथे टेन्शनमध्ये असते. गाय आणि वासरू याचं जे चित्र होतं ते नेमकं कशाचं आहे, ते कुठे आधी पाहिलं होतं हे तिला आठवत नसतं आणि त्यामुळे ती टेन्शनमध्ये बसलेली असते. कान्हा विचारतो, सखी मॅडम काय झाले, तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का आहात. सखी विचारते, कान्हा तुझ्याबरोबर असं झालं आहे का कधी की एखादी गोष्ट आपल्याला जीवापाड आनंद देऊन जाते पण नंतर ती कुठेतरी हरवते, ती सापडतच नाही, कधी झालंय. कान्हा म्हणतो, हो पण तुम्ही कशाबद्दल बोलताय. सखी आपले डोळे पुसते आणि कान्हाला म्हणते, सॉरी, तू ऑफिसमधून दमून आलायस ना आणि मी तुला माझं टेन्शन सांगत बसले. जा फ्रेश हो, मी कॉफी आणते. सखी बाहेर जाणार असते पण तिचा पाय दुखतो. कान्हा विचारतो, सखी मॅडम काय झालं पायाला. सखी म्हणते, काही नाही, बरं आहे, होईल बरं, तू जा फ्रेश हो. कान्हा म्हणतो, नाही तुम्ही बसा इथे. अहो माझी आई पण सेम अशीच, स्वतःचं दुखलं खुपलं की कधीच सांगायची नाही. कधी विचारलं ना की म्हणायची बरं होईल आणि आम्ही झोपलो की पायाला बाम लावत बसायची. नंतर मला हे सगळं कळायला लागलं आणि मी स्वतः तिचे पाय चेपून द्यायला लागलो. सखी मॅडम इथे बसा, मी तुमच्या पायाला बाम लावून देणार. सखीला तो बेडवर बसवतो आणि सखीच्या पायाला बाम लावून देतो. कान्हा आपल्यावरती एवढा जीव लावतो, प्रेम करतो, हे बघून सखीच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हाचा प्रामाणिकपणा, सच्चेपणा तिला खूप आवडलेला असतो. कान्हाच्या मनात एक, ओठावर एक असं कधीच नाही असं तिला वाटतं. सखीला आज दिवसभर सरकारने काय केलं ते आठवतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हा विचारतो, सखी मॅडम काय झाले. सखी सगळं सांगते. चाळीतली मुलं आली होती, सरकारने कशी त्यांना भीती दाखवली, कसं हकलून लावलं हे सगळं सांगते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम काही टेन्शन घेऊ नका. अहो त्या सरकार आहेत, सरकारसारख्या वागल्या, पण मी आहे ना, मी तुमच्यासोबत कायम आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सखी म्हणते, जा जा, चल फ्रेश होऊन घे, मग मी तुला जेवायला वाढते. कान्हा आपला कोट घेऊन आतमध्ये जात असतो आणि त्याच्या कोटमधून साबण खाली पडतो. सखी विचारते, कान्हा हे काय, तुझ्या कोटमध्ये साबण. कान्हा खूप घाबरतो. तर इथे किरण कान्हाच्या आजीकडे येतो आणि कान्हाने जे कंपनीची नावं पाठवले ते मोठ्याने वाचून दाखवतो. किरण विचारतो, आजी कबीरने हे सगळे पाठवलंय पण आता याचं काय करायचं. आजी म्हणतात, या कंपनीमधली माणसं उद्या कामत कंपनीत जाणार आहेत, बिझनेस मीटिंग करणार आहेत. आणि किरण, परीक्षेच्या आधी जर पेपर फुटला तर काय करायचं असतं तेच करायचं. किरण म्हणतो, आजी मस्त म्हणजे आता कामत कंपनी उद्ध्वस्त होणार. कान्हा त्याच्या ध्येयाच्या दिशेने बरोबर पावलं टाकतोय. कान्हा हे नाव ऐकून आजी खूप भडकतात. आजी म्हणतात, कान्हा नाही कबीर. कान्हा म्हटलं ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते. कान्हा म्हणजे प्रेमाचं नाव आणि जेव्हा प्रेम येतं ना तेव्हा ध्येयपूर्ती बाजूला राहते. प्रेमामध्ये माणसं कमजोर होतात. कबीर प्रेमामध्ये पडून चालणार नाही. कबीरला दिसलं पाहिजे ते फक्त ध्येय.
प्रेमामध्ये पडलेला माणूस कधी ध्येय अचीव करू शकत नाही. तो भरकटतो आणि फेल होतो. आजी किरणला बजावतात आणि यापुढे कबीर नाव घ्यायचं, कान्हा नाही हे सांगतात. तर इथे सखी विचारते, कान्हा हा साबण असा काय आहे आणि ह्याच्यावरती कुठलं पॅकिंग पण नाही आहे, हा असा उघडाच साबण. कान्हा म्हणतो, काय ना, तो होलसेलमधून घेतलेला आहे. मी चाळीत होतो तेव्हा असं साबण वापरायचो. सखी म्हणते, अरे कान्हा, आपण आता चाळीत नाही आणि कपडे धुण्यासाठी मशीन आहे आपल्या इथे, या सगळ्याची काय गरज. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो जी मजा हाताने कपडे धुण्यामध्ये आहे, सणाने कपडे धुण्यामध्ये आहे ना, ती वॉशिंग मशीनमध्ये नाही आहेत. सखी म्हणते, चालेल चालेल, जा तू फ्रेश हो, जेवायला वाटते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, टिपिकल बायकोसारखं बोललात तुम्ही, आलोच. कान्हा निघून जातो. सखी आपल्या वागण्याचा विचार करते. तर दुसऱ्या दिवशी सरकार लवकर ऑफिसला जाते आणि ज्या दुसऱ्या कंपनीतले लोक येणार आहेत त्यांची वाट बघत असते. तर इथे आजी किरण यांनी त्या दुसऱ्या कंपनीतल्या लोकांना आपल्या घरी बोलवून घेतलेलं असतं. किरण त्या लोकांना प्रेझेंटेशन दाखवतो आणि कामत कंपनी कशी डाऊनफॉलमध्ये चालली आहे, कामत कंपनीसोबत जर काम केलं तर या लोकांचं किती नुकसान होऊ शकतं हे आजी त्यांना पटवून देतात. आजी पुढे म्हणतात, आधी राघव कामत होते ना, तेव्हा इंडस्ट्री खूप छान चालली होती, पण आता तेजस्विनी कामतांच्या हातामध्ये कंपनी गेली आहे. त्यामुळे तुम्हाला दिसतंच आहे, 2 महिन्यात कंपनीचा डाऊनफॉल बघा तुम्ही, हा ग्राफ बघा. अहो, त्यांच्या कंपनीतले 70 एम्प्लॉईज दुसऱ्या कंपनीमध्ये गेले. जर तुम्ही यांच्याशी डील केलीत तर आत्ता तुम्हाला फायद्याचं वाटेल, पण नंतर तुम्हाला फायदा काहीही मिळणार नाही. म्हणून जरा विचार करा आणि निर्णय तुम्ही घ्या. त्या लोकांना आजींच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटतं. तर इथे सरकार बराच वेळ त्या माणसांची वाट बघते आणि सरकार स्वतः त्या लोकांना फोन लावते. त्या माणसांना विचारते, आपल्याला व्यवहार करायचा होता ना, तुम्ही येताय ना मीटिंगसाठी. ते लोक म्हणतात, नाही, आम्ही नाही येणार. काय ना, आम्ही तुमच्या कंपनीचा ग्राफ बघितला आहे आणि आम्हाला कळलं आहे की तुमच्या कंपनीचं काहीही होऊ शकत नाही. तुमची कंपनीचा डाऊनफॉल चालू झालेला आहे आणि आम्ही ह्याच्यामध्ये पैसे गुंतवणार नाही. पुन्हा फोन करू नका. ते लोक फोन कट करतात आणि आजींना सांगतात की आम्ही तुमच्यासोबत म्हणजे किर्लोस्कर कंपनीसोबत ही डील करणार. तर इथे सरकार खूप चिडलेली असते. सरकार वस्तूंची तोडफोड करते आणि मनात म्हणते, हे असं कसं होऊ शकतं, एवढी कॉन्फिडेन्शियल माहिती, आपल्या कंपनीचा ग्राफ असं आपल्या ऑफिस बाहेर जाऊ तरी कसा काय शकतो. हे जे घडतंय ना, ते नॉर्मल नाही आहे. कोणीतरी मुद्दाम ठरवून हे सगळं करते मला उद्ध्वस्त करण्यासाठी. पण कोण असेल. सरकार खूप विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.